नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आज रविवार 8 सप्टेंबर सकाळच्या 6:30 वाजलेले आहेत. आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आपण उजनी धरणामधील असलेल्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दर्शको, काल दिवसभर सोलापूर जिल्हा व उजनी धरणाच्या परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली असून आज तागायत उजनी धरण परिसरात 396 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. काल सकाळी दिलेल्या अपडेटनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये जवळपास 28,000 क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग होत होता. त्या विसर्गामध्ये 6,000 क्युसेकची घट झालेली असून आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये 22,780 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. आज सकाळी उजनी धरणामध्ये एकूण 120.22 TMC एवढा पाणीसाठा असून त्यामधील 56.57 TMC पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा म्हणून गणला गेलेला आहे. त्याचबरोबर आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही 105.59% एवढी झालेली आहे. दर्शको, उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कालव्यामध्ये 210 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जातं आहे, तर बोगद्यामधूनही 200 क्युसेकचा विसर्ग हा होत आहे. त्याचबरोबर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये 80 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून उजनी धरणामधून मुख्य कालव्यामध्ये 1600 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे. काल दिलेल्या माहितीप्रमाणेच उजनी धरणामधून भीमा नदीमध्येही 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. असं बघायला गेलं तर एकूण उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रामध्ये 31,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. दर्शको, दौंड येथून होणारी आवक हळूहळू कमी होत असून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये होणाऱ्या विसर्गातही लवकरच घट होण्याची लक्षणं आहेत. इथं आवर्जून सांगायची बाब म्हणजे काल जरी दिवसभर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली असली तरी दुपारनंतर पंढरपूर व मंगळवेढ्याच्या काही भागामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे. दर्शको, या उजनी धरणाविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचे महाराष्ट्र माझा न्यूज.